नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहे किंवा संवाद साधणार आहोत या एका विषयावरती, तो म्हणजे विल, मृत्यूपत्र. आजकाल खरंच समाजामध्ये याविषयी खूप गैरसमज आहेत. तर हे काय गैरसमज आहेत, काय समज आहेत, हे सगळ्याविषयी संवाद साधायला आणि त्याविषयी माहिती द्यायला आपल्याकडे आज आलेले आहेत ॲडव्होकेट सुमेध डांगे सर. चला तर मग आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडनं ही सगळी माहिती ऐकून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. माझं व्यासपीठमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आज आपण विल याविषयी बोलणार आहोत आणि तुम्ही सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांना देणार आहे. सर मला सांगा, विल किंवा मृत्यूपत्र म्हणजे काय? मी मृत्यूपत्र हे नाही म्हणणार, पण मी इच्छापत्र असं वा, म्हणेन. खूप सुंदर शब्द आहे हा. आज किती आता इंग्लिश भाषेमध्ये आपण म्हटलं तर विल हा. म्हणजे इच्छा बरोबर. आपली, म्हणून ते इच्छापत्र हे कायम म्हटलं जातं. बरोबर. आणि इच्छा आपल्या ज्या असतात त्या आपण रायटिंग मध्ये घेतो हा. आणि त्याप्रमाणे ते प्रस्तुत होतं. त्याला इच्छापत्र. त्याला इच्छापत्र आपण म्हणूया. मृत्यूपत्र म्हटल्यावरती जरा लोकांना थोडंसं असं एक वेगळं फिलिंग येतं, अरे मृत्यूनंतर काय वगैरे असं. आपण त्याच्याऐवजी एक चांगला शब्द घेऊया, अगदी छान. इच्छापत्र. हो. आणि थोडंसं मृत्यूपत्र म्हणलं की घाबरायलाही होतं की आता माझं वय झालंय का वगैरे बरोबर. अशा याने. पण सर खरंच खूप छान शब्द आहे इच्छापत्र. तर हे इच्छापत्र करणं खरंच आज काळाची गरज आहे? हो, ती खूप जास्ती गरज आहे असं मी म्हणेन. हा. याचं कारण आहे की खूप काही केसेस पेंडिंग आहेत आपल्या देशामध्ये. तसं बघायला गेलं तर इच्छापत्र हे खूप कमी लोक बनवतात की नाही, माझ्या मुलांमध्ये कुठे भांडणं आहे आता, हो. मग कशासाठी करायचं वगैरे. हे खूप काही गोष्टी असतात त्यांच्या की नाही आपलंच आहेत सगळे, परंतु तसं नसतं कधी. आजकाल भावाभावंडांमध्ये भांडणं होत आहेत. स्वतःचा सख्खा भाऊ सुद्धा आपला राहिलेला नसतो, बहीण राहिलेली नसते. म्हणून हे तर आवश्यक आहेच, परंतु आपल्या प्रॉपर्टीची विल्हेवाट आपण कोणत्या पद्धतीने आपण लावतो आहे याची सुद्धा मूळ सूत्र त्या विल मध्ये मेन्शन केली जातात. म्हणून ते अतिशय महत्वाचं. कारण त्यानंतर मग आपण कोर्टात जातो, कोर्टातून क्लेम करणं वगैरे जे आपण पुढे बोलूच या, ते खूप खूप कठीण परिस्थिती असते. आणि आजकाल खूप त्याच्यामध्ये पण बघायला मिळतं की खूप कठीण होत चालल्या गोष्टी. त्यामुळे खरंच हे फार गरजेचं आहे इच्छापत्र करणं. सर आता हे कळलं आमच्या प्रेक्षकांना की हे विल करणं खरंच गरजेचं आहे, पण ते कधी करावं? त्याला असं काही वेळ आहे का? नाही, असं काही नाही. त्या ह्याच्यामध्ये एकच आहे दिलेलं की यू शुड बी ऑफ अ साऊंड माइंड. म्हणजे आपण तसं बघायला गेलं तर 18 किंवा 20 वर्षानंतर, 21 वर्षानंतर वगैरे पण करू शकतो. असं काही नाहीये की स्पेसिफिक आत्ताच करायला हवं. ते परदेशामध्ये जास्ती केलं जातं, आपल्यामध्ये जरा कमी असतं. आपण ज्या वेळेला एका एज मध्ये येतो त्यावेळेस आपण करतो की आपल्याला असं वाटतं की कोणता तरी आजार झालाय किंवा फार मोठा रोगातून जातोय. आजकाल कॅन्सर वगैरे असे असतात. मग ते पेशंट्स वगैरे, मग ते आम्हा प्रोफेशनल्सना बोलवलं जातं की माझं आता पुढचं काही खरं दिसत नाहीये, मग त्यामुळे तुम्ही करा विल आमच्यातर्फे वगैरे. ते मग ते सगळे प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स घेऊन सगळं करून मग ते केलं जातं. पण आपल्याकडे म्हणजे एक आहे की एक साधारणतः 50-60ला वेळा हे नॉर्मली करतात. जे सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्या पोझिशन वरती आले सिनियर सिटीजनशिपच्या, त्यावेळेस नॉर्मली सगळे करतात. पण म्हणजे याचं वय असं काही नाही, वय असं काही दिलेलं नाहीये की याच वयाला करायला हवं असं. यू शुड बी ऑफ अ साऊंड माइंड. बरोबर. ह्याच्यामध्ये पण मग आता हे विल करायचं समजा करायलाच हवं का, की वारसा हक्काने एखाद्याला येते प्रॉपर्टी तरी विल करणं गरजेचं आहे? हो, विल करणं फार गरजेचं राहतं त्या ह्याच्यामध्ये. कारण कोणती प्रॉपर्टी कोणाला जातीये हे नमूद करणं फार गरजेचं आहे. आज एक आपण धरू, पुण्यामध्ये प्रभात रोडला एक फ्लॅट आहे आणि कोथरूडला एक फ्लॅट आहे, पण आज दोघांच्याही किमती कमी जास्ती होतात. मग आज मुलांमध्ये हे होतं की नाही, हा फेवरिझम वाढतं की माझ्या मोठ्या भावाला किंवा माझ्या धाकट्या भावालाच जास्ती दिलं, त्यांचं जास्ती प्रेम त्याच्यावरती आहे वगैरे.
किती काय काय असतात. मी उदाहरण झालं, बरोबर. परंतु किती काय काय येत असतात त्याच्यावरती विषय, आणि जे अजूनही गेले 10-15 वर्ष सुद्धा काही काही केसेस अजूनही चालल्या आहेत म्हणजे कोर्टामध्ये. वारसा हक्क असो किंवा वडिलोपार्जित असो, हो. विल करणं गरजेचं अतिशय गरजेचं आहे. सर, समजा एखादा क्लायंट तुमच्याकडे आला, तर कसं त्याला तुम्ही म्हणजे काउन्सिलिंग कसं करता किंवा त्याला कसं समजवता की बिलमध्ये काय हवंय आपल्याला? ज्या वेळेस एखादा क्लायंट आमच्याकडे येतो, कोणत्याही प्रोफेशनल कडे येतो, त्यावेळेस ते कायम म्हटलं जातं की तुमचे सगळे डिटेल्स द्या. बरोबर. डिटेल्स इन द सेन्स त्यांचं पूर्ण नाव. आता फिमेल असेल तर मॅरिटल नाव पण घेतात काही. मग काय असतं, त्यांच्या फॅमिलीमधून कोणती प्रॉपर्टी आली आहे का, हे पण बघितलं जातं. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत विलमध्ये. काय काय ह्याच्यामध्ये जॉईंट म्हणतात, काय काय ह्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्हाला सेपरेटच करून हवंय. आता त्यामध्ये आपण प्रकार पुढे जाऊन पण बोलूच या. परंतु आज ह्याच्यामध्ये मग आम्ही डिटेल्स घेतो मग प्रॉपर्टीजचे. मग ते मुव्हेबल असो किंवा इममुव्हेबल प्रॉपर्टी, आम्ही दोन्हीचे डिटेल्स घेतो सगळे. मग शेअर्स असतात, नंतर पॉलिसीज असतात, त्यांच्या एफडीज असतात, सगळ्याचे डिटेल्स नमूद केले जातात. आणि मग ते नमूद केलेले डिटेल्स आम्ही त्याप्रमाणे एक प्रोफेशनल वेनी मांडतो. पण मग आता असं कधी घडतं की बरेच जण थोडंसं सिक्रेट ठेवतात किंवा सगळं ओपन सांगत नाहीत, आपली किती प्रॉपर्टी आहे वगैरे, असं कधी झालंय? बऱ्याच वेळा होतं तसं. आज लोक स्वतःचे सिक्रेट्स पण हाईड करण्यासाठी खूप काही केलं जातं. त्याच्यामध्ये बऱ्याच जे मोठी मोठी माणसं आहेत त्याच्याकडून आपण कळतं सुद्धा की एक्झिक्युटर्स अपॉइंट होतात, आणि मग त्या ह्याच्यामध्ये मग एक्झिक्युटर्स अपॉइंट केल्यावरती ते प्रॉपर्टीची तेवढी विल्हेवाट लावतात जे मेन्शन्ड असतं. एखादी प्रॉपर्टीच मेन्शन नसेल तर फॉर एक्झाम्पल काही लोक असे म्हणतात की आमच्या पिढीजात आहेत दागदागिने आलेले, ते आम्ही लॉकरमध्ये ठेवलेत एका, पण ते कोणते काय आणि कोणाला द्यायचे हेच काही मेन्शन नसेल, मग ते तशीच प्रॉपर्टीचं सगळं ते केस तशीच चालू राहते. आज कितीतरी केसेस अशा पेंडिंग पण आहेत पुण्यातल्या की आमच्या वारसदारांकडून पण आम्ही अँसेस्टरल प्रॉपर्टी आपण जे म्हणतो किंवा दागदागिने ते आलेले आहेत, आणि ते प्रॉपर्टी अजूनही त्याचं कशी विल्हेवाट आहे काय हे कळतच नाही. मग एक्झिक्युटर्स बदला, मग परत काय 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 म्हणजे तडजोड करत राहा याच्यामध्ये. त्याच्यामध्ये वेळ पैसा खूप जातो. मग आता कितीतरी याच्यामध्ये बघायला मिळतं की आज पुण्यामध्ये प्रॉपर्टीचे लँड आणि येथे केवढं काय काय आहे. मग कितीतरी याच्यामध्ये लँडची मेन्शनिंग नसतं. मग त्या लँडचं काय करायचं? मग ते सगळे प्रॉपर्टीचे विल्हेवाट लावतं. मग आम्हाला एवढाच हक्क हवा, मग तेवढाच हक्क हवा. मग कोणतरी येतो मध्ये की नाही, यांनी मला एवढं पैसे दिलेले होते, त्यांनी मला सांगितलेलं होतं मृत्यूच्या अगोदर की मी तुम्हाला एवढं देईन म्हणून, ते अजून मला मिळालेलेच नाहीयेत. मग असं करत मग केस वाढत वाढत जातात. एक नाही तर 100 लोक येतात. म्हणजे त्या एका चुकीमुळे त्याच्यामध्ये मेन्शनिंग नसतं, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम यायला लागतात. बरोबर. पण मग समजा त्याच्यामध्ये जर मेन्शन नसेल तर असं जर आईवडिलांनी मेन्शन नाही केलं तर मुलांना कोर्टाच्या पायऱ्या चढावे लागतात. बरोबर. आणि मग कितीतरी वेळा हे बघायला गेलेलं आहे की कोर्ट ज्याप्रमाणे ऑर्डर देतं ते कदाचित एखाद्याला ते बरोबर वाटतही नाही. कारण तिसरा व्यक्ती आज येऊन, कोणी आपण जरा की एक तिसरी व्यक्ती येऊन आपलं सगळे प्रॉपर्टीची विल्हेवाट लावते, हे नॉर्मली कोणाला तर पटेल. ही परिस्थिती येते कायम. म्हणजे थोडक्यात विल करताना आपल्याला पूर्ण सगळं नमूद करणं फार गरजेचं आहे. पण मग हे करताना सर मला सांगा की रजिस्टर करायला लागतं का विल? आता रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये. 2025च्या कायद्यापासून कोणतंही काही तुम्ही रजिस्टर कराच असं काही नाहीये. काही केसेस आहेत, सुप्रीम कोर्टचे काही केसेस आहेत त्याप्रमाणे, म्हणजे ईश्वरदेव नरेन सिंग वर्सेस कामता देवी, त्यानंतर शिवकुमार वर्सेस शराणा बसप्पा, त्यानंतर पार्वती नैरथी वर्सेस लक्ष्मी नायर्थी, हे असे काही केसेस आहेत जे 2026, 2025 अशा ठिकाणीचे निकाल लागलेले आहेत कोर्टाचे. तर त्याप्रमाणे
त्यांनी सांगितलेलंही आहे की असं काही मेन्शन नाहीये तिथे की कंपल्सरी तुम्ही रजिस्टर केलंच पाहिजे. हा. असं काही नाहीये म्हणजे त्यांनी दिलेलं. बर, पण मग रजिस्टर नाही करायचं तर लोकांना वकिलांची गरज का लागते? काही वेळेला आपण बघतो पूर्वीच्या काळी की कागदावर लिहून ठेवलंय आणि सही केली, तर ते कितपत व्हॅलिड आहे? आता सुद्धा ते व्हॅलिड ठरलं जात आहे. बर. एवढंच की लोक 3-3, 4-4 विल करतात नंतर. हा. पण तो जे लेटेस्ट विल आहे, जे हा. तारीख बर. ती खरी बघितली जाते. बर. तारखेवरती सगळं अवलंबून पडतं. अच्छा. आता तुम्ही रजिस्ट्रेशन मध्ये रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन रजिस्टर करता. हा. पहिले आपण कोर्टात जाऊन करत होतो, त्यावेळेला प्रोबेट आणि ते वगैरे होत होतं. हा. पण आता तसं नाहीये. आता आपण या पुणे, मुंबई वगैरे या ठिकाणी तरी आता आपण सगळीकडे म्हणजे तसं बघायला गेलं तर हा ऍक्ट सगळ्या देशाला लागू पडलाय. हा. परंतु ते आपण रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन रजिस्टर करू शकतो, असं नाहीये की नाही करू नाही शकत. करू शकत. त्या बरोबरीने नोटरायझेशन सुद्धा आपण करू शकतो की एक मनाला समाधान राहतं की गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे आहे. असं. पण मग ते नुसतं पेपरवर लिहिलेलं अप्रूव्ड नाही करत? पेपरवरती लिहिलेलं सुद्धा अप्रूव्ड ठरलं जातं. असं नाही काही, फक्त एवढंच आहे की डेट्स ह्या फार महत्वाच्या आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि स्टॅम्प पेपरवरती असतं की हो, कसं? स्टॅम्प पेपरवरती असतं. आता 100चे स्टॅम्प पेपरवरती असतं, 500च्या स्टॅम्प पेपरवरती होतं. हे त्याप्रमाणे केलं जातं. सर, आता आपल्या बोलण्यात आलं की प्रोबेट काय आहे? प्रोबेट म्हणजे कोर्टाने दिलेली ती एक ऑर्डर. बर. की कोर्ट सांगतं, आपण ज्या वेळेला कोर्टामध्ये जाऊन सांगतो की नाही हे आमचं विल आहे तर तुम्ही ते मान्य करून घ्या, तर हे कोर्ट मान्यता देतं त्याच्या ह्याच्यात, म्हणजे कोर्टामध्ये रजिस्टर केलेलं डॉक्युमेंट थोडक्यात. बर. तर आता काय इतके केसेस पेंडिंग चालले आहेत आणि जजेसची अवेलेबिलिटी सुद्धा त्यातल्या त्यात कमी आहे खूप. तर या कारणांकरता त्यांनी आता हेच सांगितलंय की तुम्ही जाऊन आता रजिस्ट्रेशन मध्ये वगैरे करून घ्या वगैरे, कारण खूप लोड येतोय कोर्टावरती सुद्धा त्याप्रमाणे. पण मग प्रोबेट आहे आता? नाही, प्रोबेट कंपल्सरी नाही. आणि प्रोबेट हे मुंबई, कलकत्ता, चेन्नई या ठिकाणीच केलं जातं, दिल्लीला केलं जातं. परंतु पुण्या वगैरे या ठिकाणी नाही, पुणे, नाशिक वगैरे या ठिकाणी नाही. फक्त या ज्या महत्वाच्या ज्या आहेत ठिकाणं, मुंबई, चेन्नई, कलकत्ता वगैरे या ठिकाणी कंपल्सरी होतं, आता नाहीये. म्हणजे ते कोर्टाने काढून टाकलंय. हा. पण मग तुम्हाला असं वाटतं की ते काढणं गरजेचं होतं की असावं? मला असं वैयक्तिक वाटतं फार गरजेचं आहे. आत्ताच्या या सगळ्या केसेस बघताच की हे फार गरजेचं आहे. याकरता की कोणाचं कोणी येतो समोर आणि तो सांगतो ही आमची प्रॉपर्टी आहे, वेरेज आपण कोर्टालाच सांगतो की हे माझे वारसदार आहेत, हे माझी मुलं आहेत, ही नातवंड आहेत, पुढची प्रॉपर्टी ही मला माझ्यानंतर यांनाच मिळावी. ते कोर्ट तिथे दाखला असतं कोर्टाचा. कोर्टाचा दाखला असणं फार वेगळी परिस्थिती निर्माण होते त्याने. म्हणून प्रोबेट फार गरजेचं असं मला वाटतं. परंतु आत्ताच्या या परिस्थितीमध्ये ते आणू शकत नाहीयेत काही कारणांमुळे. पण आपण पुढे जाऊन बघू काय करता येईल त्याच्यावरही. सर, एखादा क्लायंट आला की त्याला बिल करायचंय, त्यांनी सगळी माहिती तुम्हाला पुरवली आणि त्यांनी बिल केलं, पण त्याच्यामध्ये समजा त्याला असं जर वाटलं पुढे जाऊन की मी हे या मुलाला किंवा मुलीला दिलंय पण ते माझी काही काळजी घेत नाही, तर मला त्यांना कट करायचंय, तर असं करता येतं? हो, पण आता त्याच्यासाठी नवीन विलच करायला लागतं. प्रिव्हियस विल जे केलेलं असतं ते कॅन्सल ठरलं जातं आणि ते कॅन्सल ऑटोमॅटिकली होतं, कारण पुढच्या तारखेचं येतं ते. त्यामुळे ते कंपल्सरी ते पुढची तारीख असल्या कारणाने ते व्हॅलिड ठरलं जातं. लेटेस्ट विल ते व्हॅलिडच ठरतं कायम. म्हणजे पुढच्या तारखेचं जे आहे ते व्हॅलिड ठरलं जातं. सर, जसं आता आपण बघतो की बँकेमध्ये नॉमिनेशन केलं जातं, नॉमिनी फॉर्म भरला की नॉमिनी असतो, तर तसं याच्यामध्ये इच्छापत्रामध्ये जर नॉमिनी केलं एखाद्याला, तर तो वारसदार ठरू शकतो का त्या प्रॉपर्टीचा? नाही, असं नाहीये. नॉमिनी हा कायमच वारसदार ठरतोच असं नाही. आता बँकेमध्ये आपण नॉमिनी वगैरे ते बघतो, तर तो वारसदार असेलच याची शक्यताही कमी असते ना, कारण कोणतरी एक नॉमिनेशनसाठी आज माझी मुलं जर का बाहेर आहेत
तर मग मुलांच्या ऐवजी कोणाला तरी दुसऱ्याला तिथे नॉमिनी म्हणून घेऊन जाऊ शकेन, बट नॉट नेसेसरी तो माझ्या प्रॉपर्टीचा वारस असेल. बरोबर. असंही होऊ शकतं ना. म्हणूनच मग नॉमिनेशन काही एवढं ग्राह्य ठरलं जात नाही. म्हणजे नॉमिनी जो आहे तो प्रॉपर्टीचा वारसदार असतोच असं नाहीये. नाही. सर, समजा मला सांगा की 2005 मध्ये जो कायदा आला तर त्या कायद्यानुसार मुलींना समान हक्क, मुलींना, तर काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? अतिशय बरोबर आहे. आज मुलगी सुद्धा आपल्या ब्लड रिलेशन मध्येच येते, किती का होईना. आज तिला सुद्धा समानतेचंच वागणूक आपल्यामध्ये केली जातेच, आणि ते करणं ही फार गरजेचं आहे. त्यामुळे समान कायदा जो आलेला आहे याच्यामध्ये तो अतिशय बरोबर आलेला आहे, आणि मुलींनाही त्यांचा हक्क मिळणं त्या प्रॉपर्टीमध्ये किंवा काय असेल त्या ह्याच्यामध्ये फार गरजेचं पडतं. पिढीजात प्रॉपर्टी आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टी, काय फरक आहे? पिढीजात प्रॉपर्टी आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टी हे ऑलमोस्ट एकच तसं बघायला गेलं तर होतं, परंतु त्या ह्याच्यामध्ये म्हणजे वडिलोपार्जित म्हणजे आपल्या वडिलांकडून अशी आलेली प्रॉपर्टी, आणि ह्याच्यामध्ये कितीतरी जनरेशन्सनी मग ती प्रॉपर्टी एकच मुलगा असेल तर त्याप्रमाणे पुढे गेलीये का हे सगळं बघायला लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये खूप किचकट आहेत गोष्टी. तसं पण म्हणजे पिढीजात प्रॉपर्टी पण आपण ह्याच्यामध्ये इच्छापत्रात या ह्याच्यामध्ये सगळे कोणतीही प्रॉपर्टी असो आपण त्याचं नमूद करणं फार गरजेचं पडतं. मग ती पिढीजात असो की वडिलोपार्जित, एकूण एकच आहे तसं बघायला गेलं तर माझ्या दृष्टीने, बाकीच्यांचं नाही, माझ्या दृष्टीने तरी ते एकच आहे, परंतु सगळ्या प्रॉपर्टीजचं नमूद असणं फार गरजेचं पडतं. सर, मृत्यूपत्रामध्ये बरेच जण लिहितात की माझे अंत्यसंस्कार करू नका किंवा काही विधी करू नका, पण मृत्यूपत्र हे तर किंवा इच्छापत्र नंतर वाचलं जातं, मग त्याचा तसा काही उपयोग होत नाही, तर त्याच्यासाठी काय आहे? आम्ही ऐकले लिव्हिंग विल म्हणून केलं जातं. आज लिव्हिंग विल वगैरे केलं जातं, नो डाऊट. याच्यामध्ये त्यांची इच्छा असते की मला व्हेंटिलेटर वरती ठेवू नये किंवा मला कोणतेही माझे शरीराचे कोणतेही हाल होऊ नये, यासाठी खूप त्यांच्याकडून प्रयत्न असतात की माझ्या मुलांना किंवा माझ्या मुलींना किंवा माझ्या जावयांना कोणालाही त्रास नको म्हणून हे सगळं केलं जातं, किंवा माझ्या शरीराला कोणतीही अडचण नको, मग ते मला शांततेने माझा मृत्यू मिळावा वगैरे केलं जातं याप्रमाणे, नो डाऊट. परंतु फ्रँकली स्पीकिंग खऱ्या रोजच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी कितपत लागू पडतात मलाही जरा डाऊट वाटतो. याचं कारण तुम्हाला सांगतो की आपल्या आई वडील हे कायम हवेच असतात सगळ्यांना. आज त्यांना नातवंडांना सुद्धा आपले आजी आजोबा हवे असतात. मग त्याच्यासाठी जे प्रयत्न केले जातील, जितके प्रयत्न केले जातील ते मुलांकडून केलेच जातात ना शेवटी, आणि प्रत्येकाला ते हवेच असतात किती का होईना. म्हणून आता लिव्हिंग विल करतात, नो डाऊट. आता काही आहेत आश्रमातले वगैरे जे असतात ते केले जातात. त्याच्यानंतर जर का कोणाला ऑर्गन डोनेशन वगैरे असतील किंवा काय असेल ते केलं जातं. मग ते त्या लिव्हिंग विल मध्ये ते मेन्शनिंग होतं सगळ्याचं की अमुक अमुक ह्याच्यानंतर मला माझे डोळे यांना दान करायचे किंवा माझं हार्ट यांना दान करायचे किंवा काय जे असतील ते, तर ते केलं जातं सगळ्यांकडून. त्यासाठी मग लिव्हिंग विल वगैरे करतात, पण आय डाऊट की कितपत ते तेवढं लागू पडेल. कारण मुलांकडून किंवा नातवंडांकडून असो, प्रत्येकाला आपले आई वडील किंवा आजी आजोबा हे फार हवेसे वाटणारे आहेत. त्यामुळे तर इच्छापत्र किंवा आता लिव्हिंग विल आपण म्हणतो, त्याचं भारतामध्ये किती प्रमाण आहे अवेअरनेस? एवढा अवेअरनेस होत चाललाय मी म्हणेन, परंतु अजूनही खेडेगावांमध्ये असो किंवा ह्याच्यात ते होत नाहीये अजूनही. तिथे जरा थोडा अजूनही प्रॉब्लेम्स चाललेले आहेत, परंतु हळूहळू का होईना लोक अवेअर व्हायला लागलेली आहेत. हे मात्र खरं की आज भांडणं जे होतात किंवा आज कोणती तरी तिसराच व्यक्ती येऊन आपलं तिथे हक्क बजावतो, जे बरोबर नाहीये. या कारणांसाठी विल करणं हे फार आवश्यक ठरतं. बरोबर.
म्हणून आपण आपली प्रॉपर्टी आपल्या मुलांमध्ये किंवा आपल्याच लोकांमध्ये ठेवण्यासाठी हे फार बघितलं जातं. म्हणजे पुढे जाऊन मुलांमध्ये वादंग नको किंवा वाद त्यांनाही नको. कुठला त्रास नको, कारण अगदी परत बरोबर. कोर्टामध्ये जाणं, त्यांचा वेळ आणि पैसा हे दोन्ही फार म्हणजे फार ते कठीण कठीण पडतं आहे, सगळ्या खरंच गोष्टी, आहे. आणि त्याला किती वेळ लागतो काय लागतो हे सांगताही येत नाही. काहींचं अजूनही 4-5 वर्ष मध्ये निकाल लागतात, काहींचे 1.5-2 वर्षांमध्ये लागतात, काहींचे अजूनही 10-15 वर्ष झाले तरी सुद्धा पेंडिंग आहे. म्हणजे वादाला काही सीमा नाहीये नाहीये. खरी तर. सर, विल करताना हे जॉईंटली करावं की सिंगल करावं? कारण आजकाल आपण बघतो नवरा बायको दोघांच्याही नावावरती फ्लॅट असतात, तर मग कसं करावं ते? तुम्ही जॉईंटलीही करू शकता किंवा सेपरेटही करू शकता. असं काही नाहीये म्हटलेलं की तुम्ही अशा केल्याने, जॉईंटली केल्यानेच तुमचा फायदा किंवा सेपरेट केल्यानेच तुमचा फायदा, असं कुठेही काही मेन्शनिंग नाहीये. फक्त एवढंच आहे की तुमचं जे काही नमूद असेल त्यामध्ये ते इन स्पेसिफिक आणि व्यवस्थित रीतीने मेन्शन असलेलं कधी पण बरं. म्हणजे ते आपण असं ठेवायचंच नाही की मुलांनी कधी चॅलेंज केलंय किंवा पुढे जाऊन का होईना मुलांमध्ये वाद झालेत यामध्ये, असं कधी कोणतं ठेवू नये या मताचा मी आहे. समजा एक फॅमिली आहे, तर नवरा बायको आणि 2 मुलं आहेत, तर त्यांच्यामध्ये समजा ते वडील गेले, तर ते गेल्यानंतर त्यांचा जो फ्लॅट आहे किंवा ती प्रॉपर्टी आहे ती आईच्या नावावर होऊ शकते? हो, होऊ शकते. नाही असं नाहीये, ती होऊ शकते. त्यामध्ये ते मेन्शनिंग केलं जातं. नाही, पण यांचं समजा विल केलंच नाहीये तर? केलंच नसेल तर मग त्याप्रमाणे कोर्टामध्ये जावं लागतं. आपल्याला सक्सेशन सर्टिफिकेट काढावं लागतं. त्या ह्याच्यामध्ये लिगल हेअरशिप सर्टिफिकेट असतं. कारण हे मुव्हेबल आणि इमुव्हेबल प्रॉपर्टीजचे हे 2 वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्याप्रमाणे ते सगळं बघायला लागतं की हेच आमचे वारसदार आहेत, हे कोर्टाकडून मग ते प्रूव्ह करून त्याप्रमाणे मग पुढे जाऊन करावं लागतं. त्यासाठीचा मग तो वेळ जाणं, त्यामध्ये पैसा खर्च होतो, आणि आपलं जे समाधान हवं असतं किंवा एखाद्या मुलांना हवं असतं की नाही की माझ्या आई वडिलांनी माझ्याकडे का होईना ती प्रॉपर्टी व्यवस्थित रीतीने हँडओव्हर झालीये, त्यामध्ये कोणी तिसरं व्यक्ती नाहीये मध्ये पडलेलं. शेवटी एक कोर्ट सुद्धा एक थर्ड पर्सनच एक आपण म्हणू शकतो. त्यांनी ठरवायचं की मला किती मिळवायचे, असं पण काहींचा तो इगो असतो. बरोबर. आज हे काहीच होऊ नये यासाठी आणि आपलं पुढचे वारस आपल्या प्रॉपर्टीचं सगळं व्यवस्थित बघितलं जाईल या पद्धतीने ते विल करणं फार गरजेचं ठरतं. पण सर, मला सांगा की समजा आई वडील दोघही गेले आणि त्यांनी विल नाही केलेलं आहे, तर अशामध्ये समजा 2 मुलं किंवा 3 मुलं, जे काय त्यांचे मुलं असतील, मुलं मुली, त्याच्यामध्ये इक्वली त्यांचा वाटा असतो? हे जे काय आहे ते जो काही वाटा आहे तो कोर्ट ठरवतं मग. कारण हे आपल्याला नाहीतरी कोर्ट प्रोसिजर्स प्रमाणे सक्सेशन सर्टिफिकेट वगैरे द्यायलाच लागतं. बरोबर. मग हे केल्यावरती मग पुढची प्रोसिजर होते. मग कोर्ट ठरवतं की या अमुक अमुक व्यक्तीला ही प्रॉपर्टी, तमुक व्यक्तीला ती प्रॉपर्टी, असं केलं करत करत ते होतं. मग आज हे होण्यापेक्षा आज तिन्ही मुलं असतील, ज्याप्रमाणे तुम्ही एक्झाम्पल दिलं, त्या तिन्ही मुलांचं सारखं आणि समन्वय होण्यासाठी ते कायम इट इज बेटर की तुम्ही विल करणं आणि ठराविक सगळ्या गोष्टी प्रॉपरली मेन्शन ठेवणं की ही प्रॉपर्टी असेल तर या व्यक्तीला, ती प्रॉपर्टी असेल तर त्या व्यक्तीला, हे करणं फार गरजेचं ठरतं. नाहीतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणी तिसऱ्या व्यक्ती सुद्धा येऊन म्हणतो की त्यांनी तर आम्हाला सांगितले, आम्हाला तर विकलेली आहे. किती काही काही आजकाल फ्रॉड होत चालले या ह्याच्यामध्ये. मग ते प्रूव्ह करणं, सगळं करणं फार खर्चिक, वेळ घेणं हे असल्या कारणाने आज तो प्रॉब्लेम पडतो. एक इच्छापत्रामुळे पूर्ण लाईफ सुरळीत होतं असं म्हणायला हरकत नाही, आणि मुलांचं सुद्धा. आपल्या पुढच्या पिढीचं लाईफ व्यवस्थित होईल. सर, समजा आता ही वडिलांकडनं आलेली प्रॉपर्टी आहे, मुलांना मिळते, पण आईकडनं समजा जर आलेली प्रॉपर्टी असेल तर त्याच्यावर मुलांचा हक्क असतो? हो, तेवढाच हक्क आहे. म्हणून तर समानतेचा कायदा आलेला आहे या बाबतीमध्ये. बरोबर. म्हणूनच 2005 मध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे समानतेचा कायदा हा याच्याचसाठी आलेला होता की आज किती का होईना मुलींना सुद्धा समानतेचा हक्क त्या प्रॉपर्टीमध्ये मिळावा. आणि मग ते पुढचे जे वारस असतील त्यांचे,
त्यांना तो ऑटोमॅटिकली तसा तो ट्रान्सफर केला जातो सेम पद्धतीने. सेम पद्धतीने. सर, हे इच्छापत्र झालं की आपण दिलेली प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर सगळ्यांना इक्वली किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे वाटप व्हावं. पण हक्क सोड आम्ही ऐकतो. काय आहे हक्क सोड पत्र? हक्क सोड म्हणजे अमुक एखादी व्यक्ती हा. त्या प्रॉपर्टीचं, मग ती मुव्हेबल असो किंवा इमुव्हेबल प्रॉपर्टी असो, हा. त्याच्यावरचा तो तिचा राईट असो किंवा त्याचा राईट असो, तो आपण तो राईट आपण सोडतो. बरं. फॉर एक्झाम्पल आपण धरू की एखादी जमीन आहे, हा. त्यामध्ये दोन मुलं आहेत, तर त्या दोन्ही मुलांचं नाव आहे, एक मुलगा एक मुलगी असं धरू आपण. तर मुलीचं सुद्धा त्यामध्ये नाव मेन्शन्ड आहे, परंतु आपण धरलं की मुलगा हा काही करू शकत नाही किंवा प्रयत्न केलेले होते परंतु त्याच्याकडून प्रोग्रेस काही होऊ शकला नाही. वेरेज मुलगी खूप प्रोग्रेसिव्ह झाली आहे. आपण आजकाल हे बघायला मिळतं की मुली आज कुठे गेलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण हेही धरू की तिचं लग्न झालंय आणि ती सासरी अतिशय तिचं वेल टू डू झालेली आहे. मग अशा वेळेस मग ती बहीण काय करते, आपल्या भावाला पूर्ण हक्क त्या एका जमिनीचा मिळावा म्हणून त्या जमिनीवरचा जो हक्क असतो, आपण एनओसी म्हणतो, तो सोडते ती त्या ह्याच्या. मग तो जो हक्क आहे तो पूर्णतः मुलाकडे जातो. त्याला हक्क सोड वगैरे अशी पद्धत आहे. हे नॉर्मली आपल्यामध्ये बघितलं जातं बऱ्याचशा ह्याच्यामध्ये की आज मुली फार प्रोग्रेसिव्ह झाल्यात सगळ्या बाबतीमध्ये, त्या कारणाने हे सगळं बघायला मिळतं. सर, आता आपण जी एक्झाम्पल्स पाहिली ती 2-3 मुलांमध्ये किंवा याच्यामध्ये इक्वल किंवा त्यांची जी इच्छा आहे त्यांच्यात हे वाटप होतं. पण आजकाल आपण बघतो एकच मुलगा किंवा एकच मुलगी असते. तर अशा याच्यामध्ये इच्छापत्र करणं खरंच गरजेचं आहे? हो. तरी सिंगल चिल्ड्रन असतील, कोणाचे सिंगल चाइल्ड असेल, मुलगा असो किंवा मुलगी असो, तरी सुद्धा विल करणं हा फार गरजेचं ठरतं. कारण परत सेम प्रोसिजर येते की लिगल हेअरशिप सर्टिफिकेट किंवा आपण म्हणू की सक्सेशन सर्टिफिकेट घ्या, परत आज गव्हर्नमेंट डॉक्युमेंटेशन्सला नाव बदलायला लागतं, मग तिथे नाव बदलण्यासाठी लागतं, MSEB मध्ये लागतं किंवा आपल्या इथे BSNL मध्ये लागतं. मग सगळ्याच गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स मध्ये चेंज येतोच ना त्या ह्याच्यामध्ये. मग आज या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा एक 6-7 महिने जे वाया जातात किंवा जे कमीत कमी 6-7 महिने आपण म्हणतो, पण ते काय याच्यामध्ये 3-3, 4-4 वर्षही लागतात, 5 वर्षही लागतात. आज कोर्टाचे निर्णय यायला जरा थोडा वेळ लागतो. म्हणून इट इज बेटर की विल असलेलं बरं, की आज किती का होईना ही प्रॉपर्टी माझ्या मुलाला किंवा मुलीला ट्रान्सफर होईल. कारण आता आपण बघतो की नाही, मला एकच मुलगा आहे, तर बाय डिफॉल्ट माझ्या नंतर किंवा आमच्या दोघांनंतर ती प्रॉपर्टी त्यालाच जाईल. पण पुढचे त्याचा जो त्रास आहे तो वाचवण्यासाठी आपल्याला विल करणं अगदी फार गरजेचं म्हणजे आहे. एकतर हे कोर्टाचं झालं, कोणतरी तिसरा व्यक्ती सुद्धा क्लेम करतो किंवा कोणतरी पुतण्या असतो किंवा भाचा असतो कोणाचा तरी, मग तो एकदम मध्येच येतो आणि सांगतो नाही त्यांनी मला सांगितलं की मी एवढा देईन तुला, किंवा FD असतील तर ते हाय पैसे मलाच जातील हे त्यांनी सांगितलं. हे सगळे वादविवाद आणि ते पुढे टाळण्यासाठी आपण म्हणू किंवा इव्हन कोर्टाची प्रोसिजर काही नसेल तरी सुद्धा आज कोर्टाचे प्रोसिजर्स काही सोपे नाहीयेत. हे न होण्यासाठी त्रास, इट इज बेटर की आपण विल केलेलं बरं. पण आता सांगा सर मला की हे आपण पॉझिटिव्हली घेतलंय की सगळ्यांना वाटप झालेलं आहे, पण समजा एखाद्या कपलला द्यायचं नसेल, 2-3 मुलांपैकी एकाला द्यायचं नाहीये, तर तसं आपल्याला नमूद करावं लागतं त्याच्यामध्ये? हो, नमूद करणं सगळ्या गोष्टी कंपल्सरी आहेत. हे कारण आहे की आम्ही फॉर एक्झाम्पल हे मुलींच्या बाबतीत बघितलं जातं की आम्ही लग्नामध्ये तर तिच्या एवढा खर्च केलेला आहे, मग आज तिला मग कशाला द्यायचं. म्हणून मग मी क्लायंटला काय सांगतो की ठीक आहे तुम्हाला असं करायचं आहे ना, मग काय हरकत नाही, आपण एक काम करूया, आपण मेन्शनिंग ठेवूया की तुमच्या लग्नामध्ये एवढा खर्च झालेला होता, तर उरलेलं जे आहे माझ्या प्रॉपर्टीचं हे मी माझ्या दुसऱ्या मुलीला किंवा दुसऱ्या मुलाला
हे मी एवढं ट्रान्सफर करणार, फॉर एक्झाम्पल 60% ऑफ द प्रॉपर्टी, हा. पण 40% ही कायम तुझी असेल. हा. मग त्या याच्यामध्ये कितीतरी याच्यामध्ये म्हणतात की एक फार्म हाऊस असेल किंवा 2 घरं असतील, तर त्या ह्याच्यामध्ये ते फार्म हाऊस तुझ्यानंतर तुझ्या नातवंडांना वगैरे हे ट्रान्सफर केलं जाईल अशा पद्धतीने होतं. किंवा 2 फ्लॅट्स जे आहेत, आपण म्हणून फॉर एक्झाम्पल म्हणून प्रभात रोडला फ्लॅट असेल दोघांचे, 2 फ्लॅट्स असतील आपण धरू, तर ते मग मुलाला जातील. म्हणजे 60-40 हा रेशो मध्ये ठेवले जातात. पण मग ते तसं मेन्शन करायला लागतं. मेन्शनिंग करणं फार गरजेचं आहे, नाहीतर मग भाऊ बहीण पण भांडायला उठतात एकमेकांशी. बरोबर. सर, हे वेल केल्यानंतर किंवा इच्छापत्र केल्यानंतर गुपित ठेवलं जातं का आई वडिलांकडनं, आणि ठेवावं का? गुपित ठेवावं का हे प्रत्येकाचे दृष्टिकोन कसे आहेत काय त्याच्यावरती आहे. याचं कारण आई वडिलांना आपली मुलं काय आहेत ते बरोबर माहिती असतात. खरं बघायला गेलं तर त्यांचे सगळे धागेदोरे काय आहे काय नाही ते त्यांना माहिती असतं. कोण कसं रिॲक्ट करेल, काय करेल. शेवटी विल म्हणजे ही एक इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळी वाटणी त्यांनी सांगितलेली आहे. पण ती त्याप्रमाणेच करणं गरजेचं पडतं. हे इव्हन कोर्ट सुद्धा सांगतं. असं काही नाहीये. त्यामुळे इट इज बेटर की आपण काही लोक एक्झिक्युटर्स अपॉइंट करतात ते एक्झिक्यूट करण्यासाठीच. कारण एक्झिक्युटर्स अपॉइंट होणं सुद्धा त्यातल्या त्यात चांगलं. आणि कितीतरी लोकांमध्ये हे बघितलं गेलंय की आपलं एखादं मूल जरा फिजिकली चॅलेंज असतं किंवा मेंटली चॅलेंज असतं, त्याच्यामध्ये एक्झिक्युटर्स अपॉइंट होतात. किंवा एक्झिक्युटर्स सुद्धा काही वेळा बरोबर वागत नाहीत प्रॉपर्टीमध्ये, मग त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणूनच हे विल करणं गरजेचं आहे. पण असं विल कधी चॅलेंज केलं जातं? हो, बऱ्याच वेळा चॅलेंज होतंय. कारण मी आता सांगितल्याप्रमाणे एक्झिक्युटर सुद्धा काही त्याप्रमाणे वागत नाहीत. कारण त्यांच्यावरती सोपवलेलं असते एक जबाबदारी विल त्याप्रमाणे एक्झिक्यूट करण्यासाठी, ती केली जात नाही त्यांच्याकडून. किंवा मुलांमध्ये जरा फेवरिझम मी म्हटलेलं अगोदर त्याप्रमाणे होतं. असे काही एक कारण आहेत की त्याच्यामुळे होतात काही गोष्टी. किंवा काही मेन्शनच नसतं. आपण खूप पहिलेच सुरुवातीला बोललेलो होतो की एखाद्या लॉकरमध्येच सगळं आहे आणि ज्वेलरी वगैरे ठेवली आणि ती मेन्शनच नाहीये. मग अशा वेळेस ते मग प्रॉपर्टीचं काय करायचं, काही नाही, म्हणून तो प्रॉब्लेम पडतो. मग सगळ्याचं मेन्शनिंग असणं फार गरजेचं आहे असं माझं मत आहे. मग ते मुव्हेबल प्रॉपर्टी असो किंवा इमुव्हेबल प्रॉपर्टी. पण मग समजा 2 लॉकर असतील तर ते 2 लॉकरचं बायफर्गेट करणं म्हणजे त्याच्यात काय ठेवलंय हे नाही, पण ए लॉकर हा हिला किंवा बी लॉकर याला असं पूर्ण लिहिलं जातं. माझ्याकडे जे क्लायंट येतात त्यांना मी हे सजेस्ट करतो काय की आता तुमच्याकडे 2 किंवा 3 लॉकर्स आहेत आणि तुम्हाला 3 मुलं आहेत फॉर एक्झाम्पल धरूया. तर A, B, C असे लॉकर्स जे आहेत तुमचे, तर हे लॉकर पहिल्या मुलाला, बी दुसऱ्या मुलाला, तिसऱ्या मुलाला, हे तुम्ही त्याप्रमाणे वाटणी करा आणि त्याच्यामध्ये जे ठेवलं जाईल ते तुमचं असेल. बरोबर. हे याप्रमाणे तुम्ही करू शकता. हे मी एक सजेशन देतो. कारण हे कोणताही म्हणजे वयस्कर असो त्यांना वेगवेगळे त्रास होतात, सगळं होतं, विसरायला होतं. मग आज ह्या गोष्टींसाठी हे एक त्यांना मी एक सुचवतो, बाकी काही नाही. सर, आपण आता पाहिलं की विल करताना सक्षम पाहिजे, जो विल करणारा आहे तो सक्षम पाहिजे. मग याच्यासाठी काही मेडिकल टेस्ट वगैरे आहेत? नाही, असं काही मेडिकल टेस्ट करावं असं नाही. परंतु तुम्ही ज्यावेळेस विल करता दॅट हॅज टू बी, यू हॅव टू बी ऑफ साऊंड माइंड. आणि साऊंड माइंडच्या दृष्टीने आज तुम्ही कसे आहात काय आहात याचं सगळं टेस्ट हे डॉक्टर्सचं सर्टिफिकेट त्याला लावलंच जातं. मग आज ते डॉक्टराकडून आलेलं सर्टिफिकेट लावणं हे कंपल्सरी आहे. मग तुम्ही आता नोटराईज करायच्या वेळेला सुद्धा ते बघितलं जातं आणि तुम्ही रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर कराल त्यावेळेला सुद्धा बघितलं जातं, जे कंपल्सरी आहे. आणि साधारण ते किती दिवसात ते 24 तासचं असावं. 24 तास होऊन गेलेले नसावे सर्टिफिकेट. म्हणजे एका दिवसामध्ये अलीकडचं सर्टिफिकेट लागतं. जर का तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाऊन रजिस्टर करायचं झालं, आपण जर विल,
तर आदल्या दिवशी संध्याकाळी काढा, हे आम्ही सजेस्ट. सर, विल किंवा इच्छापत्र केलं पण काही दिवसांनी त्या प्रॉपर्टीमध्ये समजा काही ऍडिशन झालं किंवा विकली गेली तर मग त्या विलचं काय? नॉर्मली हे बघितलं गेलंय की एखादी प्रॉपर्टी ऍड झाली असेल, हा. फॉर एक्झाम्पल तुम्ही अजून एखादा फ्लॅट घेतला असेल, हम्म. तर त्या ह्याच्यामध्ये कायम हेच सजेस्ट होतं की तुम्ही एक नवीन विल बनवा. बर. मग त्या प्रॉपर्टीचं सगळं मेन्शनिंग हवं हा. इन डिटेल. मग ती कोणाला जाईल इथपासूनचं सगळं मेन्शनिंग हवं, बर. किंवा त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लागेल हे मेन्शनिंग हा. हवं. आता काय काय वेळेला माझं हे बघितलं जातं की आता एक 4 व्हीलर आहे आणि एक 2 व्हीलर आहे माझ्याकडे, आणि हे मेन्शन होतं की तुम्ही हे सगळं समानतेने 2 मुलांमध्ये वाटलं जाईल. परंतु नक्की काय आहे, म्हणजे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर विकल्यावरती ते पैसे ते वाटले जातील का एक 4 व्हीलर एका मुलाला आणि दुसरे 2 व्हीलर दुसऱ्या मुलाला, मग ते फेवरिझम पण होईल. बरोबर. हे फार बघितलं जातं. म्हणूनच मग मी सजेस्ट करतोय की तुम्हाला नक्की कोणाला द्यायचंय, काय द्यायचंय, इन स्पेसिफिक सगळं मेन्शनिंग केलेलं कधी पण बरं. आतापर्यंत आपण हे पाहिलं की आई वडिलांनी इच्छापत्र केलंय, पण आता आजकाल आपण बघतो समाजामध्ये डिव्होर्सचं प्रमाण खूप वाढलंय. तर मग अशा केसमध्ये सिंगल मदर नंतर किंवा सिंगल फादर कसं विल किंवा इच्छापत्र करावं आणि त्यांनी करावं का? निश्चित करावं. कारण याचं कारण आहे की माझ्याकडेच एक केस आलेली होती या ह्याच्यामध्ये. ज्या माझ्या क्लायंट होत्या त्या फॉरेनला राहत होत्या आणि त्या एक वेल सेटल्ड अँड वेल एस्टॅब्लिश्ड होत्या त्या. तर त्यांनी त्यांची 2 मुलं इथेच एक लोणावळ्याचा कोणत्या तरी शाळेमध्ये होते आणि एक दिल्लीच्या शाळेमध्ये, असं काहीतरी त्यांचं होतं ते. तर त्यांनी स्पेसिफिक केलेलं की माझ्या नंतर जर का काही असेल तर करता येईल का म्हणून विचारण्यात आलेलं. तर मी हे निश्चित ते मेन्शन केलं त्यांना की तुम्ही करू शकता, आणि त्यांनी ते एक्झिक्यूट सुद्धा केलं. असं काही नाहीये की नाही करतायत. त्याच्यानंतर जरी डिवोर्सही झाले आणि पुढे जाऊन त्यांनी दुसरं लग्न केलं, त्याच्यापासून त्यांना मुलं झाली, तरी सुद्धा आज पहिल्या मुलाचा हक्क किंवा मुलीचा हक्क कोण असेल झालेलं, तर त्यांना तो पहिला हक्कही हा मिळतो कोर्टाकडून सुद्धा. कारण सगळ्यांना समानतेने ट्रीटमेंट होते या ह्याच्यामध्ये सुद्धा. म्हणूनच मग या ह्याच्यामध्ये दुसरं लग्न झाल्यावरती या मुलांना काय आणि पहिलं लग्न झालं त्या मुलाकडून मुलाला काय देणार हे अगोदरच ठरवलं किंवा मेन्शन झालेलं कधी पण लीगली हे कधी पण बरं पडतं. पण म्हणजे त्यांना पण याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये हक्क आहे. सर, आता आपण बरेचदा तुमच्या तोंडून हा शब्द ऐकला, एक्झिक्युटर म्हणजे काय आणि तो कोण अपॉइंट करतो आणि का करावा लागतो? एक्झिक्युटर म्हणजे आपलं जे विल आहे केलेलं किंवा आपण ज्या प्रॉपर्टीची ज्याप्रमाणे आपण सांगितले गेले की ज्या पद्धतीने आपण त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावणार, त्याचं एक्झिक्युशन करणारा हा एक्झिक्युटर असतो. मग आज 2 मुलांमध्ये भांडणं नको किंवा काही नको, त्यामुळे एक ट्रस्टेड व्यक्ती म्हणून तो एक एक्झिक्युटर असतो. मग तो अपॉइंट होतो आणि मग त्याप्रमाणे मग तो कोणी असू शकतो. तो अपॉइंट त्या मर्जीने जो विल करणारा आहे, तर ते विल करणाऱ्याचे मर्जीने एक्झिक्युटर अपॉइंट होतो. पण हा एक्झिक्युटर लाभार्थी नसतो, म्हणजे त्याला लाभ काही नसतो. लाभार्थी म्हणजे आपण त्यांना सांगू शकतो आपण किंवा मेन्शन करू शकतो की हे एक्झिक्यूट केल्यावरती त्याला अमुक अमुक रक्कम द्या, की अमुक प्रॉपर्टीचा अमुक अमुक हिस्सा जो असेल तो त्यांना एवढ्याचा द्या, हे आपण तो मेन्शन केलं जातं. किंवा काही काही वेळा तर एक्झिक्युटर्सना काही देत सुद्धा नाहीत आणि ते एक इच्छा असते की माझा मित्र असो किंवा कोण असो, जे फॅमिली फ्रेंड असो, की त्यांनी हे माझ्या मुलांना समानतेने हे सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करून द्यावं. आणि आता जे आपण याच्या आधी बोललो की मेडिकल सर्टिफिकेट लागतं 24 तास आधीचं, तर मेडिकल सर्टिफिकेट मध्ये काय काय मेन्शन करावं लागतं? मेडिकल सर्टिफिकेट मध्ये ते डॉक्टर्स व्यवस्थित रीतीने खरं मेन्शन करतात, पण पर्सन शुड बी ऑफ साऊंड माइंड, कोणताही त्यांच्यावरती दबाव नाहीये किंवा काही नाही, ह्या गोष्टीसाठी आज ते डॉक्टर सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं. याचं कारण आहे
कितीतरी केसेसमध्ये हे बघण्यात आलेलं होतं की मुद्दामून आई वडिलांना ते साईन करायला लावलेले आहेत बरं. की आज जरी आईची परिस्थिती व्यवस्थित नसेल, शी इज नॉट ऑफ साऊंड माइंड, बट स्टील शी इज मेड टू साईन दॅट विल. आणि ते एक्झिक्यूट करताना त्याप्रमाणे एखाद्या मुलाकडून एखाद्या दुसऱ्या मुलाच्या बाबतीमध्ये जरा फेवरिझम होत असेल तर मग हे होऊ नये, समानतेने सगळं व्हावं. आणि शक्यतो माझं हे एक म्हणणं आहे की चॅलेंजच होऊ नये. बरोबर. कारण शेवटी ही इच्छा आहे आणि इच्छा काय अशी चॅलेंज करायची हो कोर्टामध्ये. बरोबर. शेवटी थर्ड पार्टीला इंट्रोड्यूस करतोच आपण त्या ह्याच्यात. हे होऊ नये याच्यासाठी आज ते एक्झिक्युशन करणं फार गरजेचं. एक्झिक्यूट करताना सुद्धा विल आज दोन त्याच्यामध्ये विटनेसेस लागतात कायम. कारण जर का विटनेसेस नसतील तर ते त्याप्रमाणे ग्राह्य ठरलं जात नाही की या दोन ज्या व्यक्ती आहेत, जे विटनेस आहेत, आपण घेतोय त्यांची सिग्नेचर, तर त्यांच्या देखत सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून विटनेसेस असणं सुद्धा आज ते गरजेचं ठरलं जातं. पण मग हे मेडिकल सर्टिफिकेट घेतो तेव्हा सुद्धा गरजेचे नाही. मेडिकल सर्टिफिकेटच्या मेडिकलच असतं आणि ते डॉक्टर सर्टिफिकेट तसा देतो करून. पण मग याच्यामध्ये कोणी ओळखीचे लागतात की नातेवाईक चालतात? नाही, शक्यतो याच्यामध्ये जे विटनेस, मी वैयक्तिक तरी कोणालाही ब्लड रिलेशन मधले कोणालाही घेत नाही. मी शक्यतो हेच सांगतो त्यांना की तुम्ही दुसरे बाहेरचे कोण असतील, तुमचे मित्र परिवार असतील किंवा कोण असेल त्यांना बोलवा, किंवा अगदी शेजारचे पाजारचे जे ओळखतात व्यवस्थित तुम्हाला, बरोबर, आणि ते तुमचं हे विल एक्झिक्यूट जे तुम्ही करणार आहात त्याचे एक विटनेस म्हणून तुम्ही ॲज व्यवस्थित आहात, साऊंड आहात, या पद्धतीने तुम्ही त्यांचं विटनेसिंग करा. पण मग हे विटनेस आहेत यांना ते इच्छापत्र वाचायला देणं गरजेचं असतं की असं काही नाही? असं काही नाही आहे, ते प्रत्येकाच्या इच्छानुसार बघायला गेलं तर. परंतु त्यांना एक माहिती असावी म्हणून आपण माहिती देऊ शकतो किंवा अगदी वाचायला दिलं तरी सुद्धा काही हरकत नाहीये. पण डिपेंड, पण म्हणजे ते विटनेस आहेत शेवटी, ते सुद्धा तेच म्हणणार की मी कोणत्या याच्यावरती साईन करतोय. बरोबर. म्हणून त्यांना वाचवायला दिलं तरी काही हरकत नाहीये. पण कंपल्सरी नाही. नाही, कंपल्सरी असं नाही. दे कॅन बी अ विटनेस, पण कशासाठी विटनेस बनतात ते तेवढं सांगितलं तरी चालू शकतं. त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हे इच्छापत्र करतोय त्याच्यासाठी तुमच्या स्वाक्षऱ्या हव्यात एवढं सांगितलं तरी हरकत नाहीये. नॉट नेसेसरी. कारण काय, जर का चॅलेंज झालं तर काय, कारण ते शेवटी विटनेस आहेत. बरोबर. म्हणूनच मी म्हणतो की विटनेस हे आपल्या ओळखीतले असावे, आणि कोणीही आपलं ओळखीतलं म्हणजे नातेवाईकच आहेत हे शक्यतो मी टाळतो. बरोबर. कोण मित्र असतील किंवा कोण असतील आजूबाजूचे शेजारचे पाजारचे जे माहितीतले आहेत ते सगळे, त्यांच्याकडून विटनेस घेणं कधी पण व्यवस्थित राहू शकतं. आता आपण सगळं इथपर्यंत पाहिलं, सगळी माहिती खरंच छान इंटरेस्टिंग वाटली. पण आजकाल हे पण आपण बघतो म्हणजे की मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत. तर मग अशा केसमध्ये आई वडील कसं इच्छापत्र करतात किंवा त्या मुलांना द्यावं का? आता पहिले काही वर्षांपूर्वी काही केसेस अशा आलेल्या होत्या की आई वडिलांना मग वृद्धाश्रम बरेच जे आपण म्हणतो की तिथे त्यांना मग ते त्यांची ऍडमिशन करून त्यांना तिथे ठेवलं जातं. मग ते अमेरिकेत जातात किंवा परदेशात कुठेही जातात, मग संबंधच ठेवत नाहीत. तर त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी ते मग प्रॉपर्टी नावावरती केलेली असते वगैरे, अशा केसेस खूप आलेल्या होत्या. आणि हे करायच्या अगोदरच म्हणूनच आम्ही एक प्रोफेशनल म्हणून त्यांना हेच सजेस्ट करतो की तुमच्या मृत्यूनंतर ही सगळ्या गोष्टी, ही तुमची इच्छा जी आहे ती मृत्यूनंतर सगळ्या गोष्टीची करा. कारण आपण प्रॉपर्टीची विल्हेवाट त्यावेळेला तशी लावलेली कधी पण बरी. आता तुम्हाला पूर्णपणे एन्जॉय करता येईल ती प्रॉपर्टी, तुमच्या नंतर सुद्धा कदाचित तुमचे मिसेस असतील किंवा तुमचे अजून काय काय याच्यामध्ये 2-2, 3-3 आता झालेले असतात लग्न वगैरे, मग त्याप्रमाणे मग ती प्रॉपर्टीची विल्हेवाट होते. मग ते सगळ्या गोष्टी इतके किचकट होत जातात. इट इज बेटर की टू मेन्शन एव्हरीथिंग. ओके. पण मग समजा हे आई वडिलांना हे सांभाळत नाहीत पण ते दोघंही गेले, तर मग जी प्रॉपर्टी आहे दोघा जणांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होते?
विल समजा त्यांनी केलेलं नाहीये, विल तर जर का नसेल तर कोर्ट त्याप्रमाणे ठरवतोय. बर. सेम परिस्थिती आहे. बर. कोर्ट त्याप्रमाणे ठरवतं हम्म. आणि कोर्ट त्याप्रमाणे ठरवल्यावरती ती प्रॉपर्टीची तशी विल्हेवाट लागते. बर. म्हणजे आपण याच्यात कोर्टाला हस्तक्षेप करावा लागतो. हो. पण किती का होईना त्यांना शेवटी प्रॉपर्टी जर का हवी असेल तर ती कोर्टाकडेच जाऊन करावी लागेल. बरोबर. कारण परत सगळ्या गोष्टीचं मेन्शनिंग आलं ना त्याच्यामध्ये. आज 7/12 असतो, इंडेक्स 2 असतं. हो. त्या याच्यामध्ये आपलं नाव लागतं. मग ते प्रॉपर्टीमध्ये आपलं नाव लावण्यासाठीच सगळे सक्सेशन सर्टिफिकेट आणा, हे सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. बरोबर. मग त्याला किती वेळ लागतो, काय लागतो हेही माहित नाही. मग हे करण्यापेक्षा इट इज बेटर की मी कायम क्लायंटना माझ्या हेच सजेस्ट करतो, फर्स्ट यू एन्जॉय युअर प्रॉपर्टी. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आपण तसं तुमच्या इच्छेनुसारच त्याप्रमाणे आपण एक्झिक्यूट करता येतं. करायचं. पण मग आता समजा एखाद्याला वाटलं की मला कोणालाच द्यायची नाहीये, मला म्हणजे मुलांना मी एखाद्या संस्थेला वगैरे देणार आहे, तर तसं देता येतं? हो, देताही येतं. आता कितीतरी वेळा हे बघितलं गेलंय की स्वामीनारायण मंदिराच्या ह्याच्यात घ्या किंवा व्यंकटेश मंदिर तिरुपतीचं घ्या किंवा इवन काहींनी तर काही बाबतीमध्ये दगडूशेठला पण आय थिंक काही म्हणजे असं गेलेले आहेत प्रॉपर्टीजचं. तशी त्यांनी सांगितलं की आम्ही ही प्रॉपर्टी अमुक अमुक आहे तर ते त्या संस्थेच्या नावाने करतो वगैरे. एक केलं जातं आणि करताही येतं. कारण शेवटी विल म्हणजे ही इच्छा आणि त्यांची इच्छा ही जी असते ती त्याप्रमाणेच एक्झिक्यूट होते. बरोबर. सर, आतापर्यंत खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही आणि तुम्ही बरेचसे विल पण केलेले आहेत लोकांचे. हे इतके जे विल केलेत ह्याच्यात कधी चॅलेंज झालेत तुमचे केलेले विल? मग खरं बघायला गेलं तर माझ्या विल आजपर्यंत कोणतेही चॅलेंज झालेले नाहीयेत बाय गॉड इज ग्रेस. पण मी काही माझ्या मित्रांचे बघितलेले आहेत प्रोफेशन मधल्या की काहींचे विल खरोखरचे चॅलेंज झालेले आहेत. पण ते कारण पण वेगळी असतात. मी याच्यामध्ये एक प्रोफेशन म्हणून प्रोफेशनलनी त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी मेन्शन कराव्या हे माझं कायम मत असतं. मग ट्रान्सपरन्सी हवी. सेकंडली तुम्ही किती आणि काय डील करताय ह्याच्यापेक्षा तुम्ही त्या आपल्या क्लायंटला कसं सॅटिस्फाय करू व्यवस्थित रीतीने आणि तो परत आपलं नाव खुशीखुशीने घेईल हे आपण बघतो कायम. तर ह्या काही गोष्टी असतात. प्लस आपलं फेवरिझम जे मी म्हटलं, फेवरिझम मध्ये त्याप्रमाणे एखाद्या प्रोफेशनल वकिलांनी जरी किंवा कोणताही प्रोफेशनल असो त्याने त्याप्रमाणे जर का गाईड केलं बरोबर क्लायंटला तर अतिशय योग्य त्याचं पडतं. तर जर का हे गायडन्सच प्रॉपर मिळाला नाही तर मग ते चॅलेंज होण्याची शक्यता जास्ती आहे. सेकंडली किती लोकांमध्ये काही एक्झिक्युटर्स अपॉइंट होतात किंवा काय होतं मग ते चढाओढ होते. या एक्झिक्युटरनी अमुक अमुक पैसे खाल्ले किंवा हे किंवा फेवरिझम त्याच्यामध्ये झालं, हे कोणतंही नको म्हणून इट इज बेटर टू मेन्शन एव्हरीथिंग आणि आपण प्रोफेशनल म्हणून चांगला गायडन्स देणं हे फार गरजेचं ठरतं. याच्यामुळे विल शक्यतो कमी चॅलेंज होतील. आणि मी पहिले म्हटल्यासारखं प्रोबेट जर का आलं जसं कोर्टाने केलं असेल की कोर्टाकडेच जे रजिस्टर झाले असतील तर फार उत्तम राहील पुढे जाऊन. पण त्या ह्याच्यासाठी फास्ट ट्रॅक होणं आणि सगळ्या गोष्टी होणं फार गरजेचं पडतं जे आजकाल बघितलं जात नाहीये. सर, एखाद्या क्लायंटला जर किंवा आमच्या प्रेक्षकांपैकीच जर कोणाला यायचंय, तुमच्याशी संपर्क करायचा आहे, त्यांना इच्छापत्र करायचंय, तर काय तुमची प्रोसिजर आहे? मी पहिले क्लायंटशी 1 on 1 मी काउन्सिलिंग करतो. त्यांना मेन समजून घेतो काय त्यांची मेन इच्छा आहे आणि कशा पद्धतीने त्यांना करायचं आहे हे एक समजून घेण्याचं काम मला करावं लागतं पहिले. आणि त्याच्यानंतर मी मग एक ड्राफ्ट बनवतो की त्यांना अशा पद्धतीचा ड्राफ्ट योग्य वाटतोय का काय वाटतोय किंवा त्यांना सांगतो तुम्ही बनवून द्या. मग त्याप्रमाणे मग लिगली कसे टाकायचे पॉइंट्स आणि कोणत्या पद्धतीने सगळ्या गोष्टी रचवून ते सॅटिस्फाय होतील सगळ्या ह्याच्यामध्ये ते फार महत्वाचं पडतं. काही लोक म्हणतात की नाही मी डायरेक्टली जाऊन करीन, मग ते करतात सुद्धा. नाही असं नाही, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. ते करू शकतात, त्यांना हक्क आहे तो करायचा.
आणि कुठेही कायद्याने पण त्यांना अडवलेलं नाहीये. हा. परंतु विल चॅलेंज होण्याचे प्रकार जे आपण बघतो, हा. जे खूप वाढल्या गेलेले आहेत हा. आता, आणि फेव्हरिझम असो किंवा कोणतंही काही कारण असो, मग हे होऊ नये. हा. आणि एक चांगल्या रीतीने, एक व्यवस्थित रीतीने तुम्हाला नंतर सुद्धा आपण म्हणतो ना की आत्माचं शांती, मग ती सुद्धा नंतर मिळो या याच्यासाठी का होईना प्रोफेशनलिझमच्या मार्गाने हे आम्ही करणं योग्य ठरतं. कारण पुढे जाऊन भांडणं, कारण आपलेच लोक आपल्याशी भांडतात, सख्खा भाऊ बहीण सुद्धा भांडतात, सख्खे भावंड भांडतात. हे बघताना सुद्धा आज आम्हाला सुद्धा एक वकील म्हणून हे फार विचित्र वाटतं सुद्धा. त्यामुळे आम्ही कायम हेच सजेस्ट करतो की तुम्ही एक प्रोफेशनली सगळ्या रीतीने तुम्ही जाणं हे फार योग्यतेचं पडेल. मग तुम्ही तुमच्यावर, तुम्हाला रजिस्टर करायचं रजिस्टर करा, नोटराईज करायचं नोटराईज करा, तुम्हाला तसंच ठेवायचं असेल तसंच ठेवा, काही एक हरकत नाहीये. परंतु एक सगळ्या गोष्टी, प्रॉपर्टीज असो किंवा प्रत्येका गोष्टीची विल्हेवाट व्यवस्थित पद्धतीने लावणं हे फार गरजेचं आणि पडतं. हेच मला वाटतं इच्छापत्र आहे. हीच खरी इच्छापत्र आहे. सर, आज खरंच खूप वेळात वेळ काढून तुम्ही, पाऊसही खूप आहे, वेळात वेळ काढून तुम्ही माझं व्यासपीठला मुलाखत दिली, त्याबद्दल माझं व्यासपीठकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू. तर प्रेक्षको, कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? आणि खरंच खूप लोकांच्या एन्क्वायरीज होत्या, सजेशन्स होते की विल याविषयी तू पॉडकास्ट कर म्हणून. आणि आज सुमित सरांनी आपल्याला खरंच खूप सुंदर माहिती सांगितली आणि आपल्याला ज्या गैरसमज होते, विलबद्दल जी एक भीती होती, इच्छापत्राबद्दल जी भीती होती, ती सगळी भीती आज दूर झाली. तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड? जर तुम्हाला विल करायचं असेल किंवा अजून काही माहिती हवी असेल तर सरांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यांच्याशी नक्की संपर्क करा. जर तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.